धन्यवाद. बघा, मी कामाला जात होते, तिथं दोघं नवरा बायको, लेकरू आणि त्यांचे सासरे होते. म्हणजे होते 7-8 माणसं होते. 6 माणसं, 6 आणि 3 मग 7-8 माणसं. तर मी गेले तर पोरग 12वीला होतं वाटतं आणि पोरगी होती वाटतं 7वीला. तर मग शिकून पोराला लागली नोकरी लागल्याच्या नंतर मग पहिली पण त्याच्या बापाला नोकरीच होती, तसं काय नाही. मग आता किती कष्टा खाऊन शिकवलेलं मायबापांनी पोराला, तेव्हा तर मोठी नोकरी लागली. त्याने काय मागं पुढं बघितलं का मायबापांनी, की आमचे एवढे पैसे गेले, आमचे तेवढे पैसे गेले. कोणता तरी मायबाप म्हणतात का आपल्या लेकराला कसं मोठं शिक्षण हवा, शिकून मोठं बनावा, हीच प्रत्येक मायबापाची हीच इच्छा असते ना, आहे का नाही. किती बी गरीब असले तर हीच इच्छा असते ना, शिकून आपल्या लेकरू मोठं बनावा आणि त्याच्या जीवावर नंतर आपण आयस करावा. कोणाची बी हीच इच्छा असते बघा, गरिबाची पण मोठ्याची पण. तर मग पोरगी नंतर हे पोरगं शिकून मोठं झालं, नोकरी भेटली आणि बहीण 12वीला गेली. आता बहिणीला बी मग आता कोर्स करायला पैसेच लागायचे, भरपूर पैसे लागायचे. तर मग बाप झाला लिटार, त्याला नोकरी लागली की बाप लिटार झाला. बघा, मग तिथून पुढं नोकरी पाणी लागली चांगली, पैसा पाणी चांगला यायला लागला आपल्या या मुलाला. तर मग आता घरचा तर पोरगाच भागवणार ना, घरच्या खर्चा पोरगाच भागवणार ना. तर मग हे पेन्शन आलेले हे नाही द्यायचे, ह्यांच्या बँकेत ठेवायचे, म्हणायचे म्हातारपणाला आपल्या पोराला मागायला नको बाबा, त्याचा परिवार त्याला सांभाळावं लागेल म्हणून ह्यांची पेन्शन ही ठेवायचे. तर मग एक दिवस काय झालं, आला सिलेंडरवाला आला की आलं बाप पळत, अरे बाळा सिलेंडरवाला आला, पैसे दे बरं. हो म्हणला बाबा, देतो पैसे. काढे पैसे दिले. नंतर आई आली तिकडून, अरे मला मंडईला जायचे, पैसे दे बरं. तर दिले 1000-1500 काढून. आता मंडईला खर्च तर भरपूर होते ना. तर मग तेवढ्यात बहीण आली. बहीण म्हणते, दादा मला फी भरायची आणि माझं दुसरं बी काय अडचण येता. बरं म्हणला दीदी. मग बहिणीला बी दिलं, ते सिलेंडर बी घेतला, आईला बी दिलं. तेवढ्यात बायको जेवण बनवत होती. तर आली की ते गेले. पोरगी गेली शाळाला, नंदन गेली शाळाला आणि ही पण गेली मंडईला सासूबाई. आणि सासरा आपला बसला हॉलमध्ये. मग आली नवऱ्याच्या जवळ, म्हणली का हो आई पैसे मागते, बहीण पैसे मागते, बाप म्हणतो सिलेंडर घे. आता काय तुमच्या बापाकडे काय पैसे नाहीत का, आहेत की पैसे आणि तुम्हाला सांगायला लागलेत. ते म्हणला, बाबा असं काय बोलू नकोस, का अशी बोलायला लागली, हे तर घरं फोडण्याची बात झाली, असं बोलू नकोस कधी. नाही म्हणली, मी खरं ती सांगायला लागले. आपल्याला नको का उद्या लेकरं बाळ होते ना, आपल्याला नको का. म्हणला, अगं माझ्या बापाने भरपूर कमवून ठेवलेलं आहे, कशाला घाबरती. आणि मला एवढी मोठी नोकरी लावली की, कोणी लावली, त्यांनीच लावली ना मोठं शिक्षण करून. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी काय मागं पुढं बघितलं का. म्हणून ते कोर्स केले, म्हणून तर शिक्षण जेवढं पाहिजे माझं शिक्षण केलं, कोर्स केले, म्हणून तर मला एवढी नोकरी लागली. बघा, असं असते. म्हणला असं काय मला बोलत जाऊ नकोस की हे विरोधपणा झाला, असं बोलायचं नाही. कोणीचे कसं घरपुरीचे कामं झाले हे शब्द वापरायचे नाही. मला का पापात टाकायला लागली. मला माझ्या मायबापाचं कर्ज फेडू दे की, माझ्या आईचं दुधाचं कर्ज फेडू दे की, 9 महिने वागविलेलं कर्ज फेडू दे की. का माझ्या डोक्यामध्ये किडे खुपसायला लागली. म्हणते माफ करा मला. म्हणलं आपल्याला मूल झाल्यावर आपण पण किती शिकून मोठं बनवतो आणि मग तसंच आपल्या मुलाने आपल्याला बोललं तर आपल्याला किती आवड वाटेल. तर मग उठून नाही का पाय धरले, म्हणले कधी नाही बोलणार. बघा, असं असते. बघा कशी बसले हो मी, हे बघा आरमुट्यावणी बसले.